गाणगापूर हे संगम आहे. नदीला आता खूप पाणी आहे, आपण पाहू शकता. पूर्णपणे पायरीच्या कडेला हे पाणी आहे. पहिलं पाठीमागं मागच्या वर्षी आलेलो तेव्हा असं ह्या झाडाच्या कडनं पलीकडे गेल्यानंतरनं दुकानं होती सगळी. आता कोणत्याही प्रकारची कुठलीही दुकानं नाहीत, काय नाही. आपण पाहू शकता इथं पूर्णपणे ह्या झाडाच्या बुडक्याला असं पाणी लागलेले आहे. बोटी देखील या ठिकाणी आहेत. ही बोट इकडं आता काय आहे, जास्त व्हिडिओ काढता येत नाही आपल्याला. हे सगळं आंघोळ वगैरे चालल्यामुळं पूर्ण वेढलेलं या नदीनं. अशी शिकडे गेली आणि इकडे गेली. हा बरोबर आहे. हो का, शिकडं नदी येते आणि परत पलीकुंट शिकडे एक येते. अशा दोन नद्यांचा संगम आहे. आणि हे बाबळ आहे मध्ये एक झाड आहे. हो का, हा गाणगापूरचा हा संगम आहे नदी पात्राचा. दोन नद्या एकत्र आहेत, आपण पाहू शकता. पूर्णपणे काठोकाठ नदी भरलेली आहे. दक्षिणा देऊन जाते तिथं, दक्षिणा देऊन जाते तिथं, करा दान दक्षिणा. सर्व या ठिकाणी वाचक बसलेले तर श्रावण महिन्याचे दान करा. पूर्णपणे आता ही नदी पाहू शकताय, काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. पूर्ण पायरीला पाणी लागलेले आहे. ह्या बोर्ड आहे इथं, दिसला का? पूर्णपणे असं काठाला पाणी लागले. अशा प्रकारे दत्त मंदिर या ठिकाणी दर्शन घेऊन आपण बाहेर आलोया.
अतिशय सुंदररित्या गाणगापूर या ठिकाणी सुंदर असं दर्शन झालं. कुठल्याही प्रकारची गर्दी नव्हती, काय नव्हती. आणि हा योग अचानक आला आणि दर्शन आपलं पार पडलं. आता एक आयोजित कार्यक्रम म्हणजे असा आहे की पैसे देण्यापेक्षा त्यांना पोटाला थोडंफार आधार मिळावा त्यासाठी थोडासा एक आयोजित बिस्किट पुडा देण्याचा हा म्हणलं द्यावा. आणि अशा रीतीने या ठिकाणी संपुष्टात आणले. इकडं बघून